संजीव राजेंना उमेदवारी नाही तर रणजित सिंहांना मिळून देणार नाही, आमदार रामराजे नाईक निंबाळकरांनी हे विधान केलेलं आहे। कोणत्याही परिस्थितीत संजीव राजेंना माढा लोकसभेला उभं करणार असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। तर राजकीय कोटातून आपण ही बातमी पाहतोय, संजीव राजेंना उमेदवारी नाही तर रणजित सिंहांनाही मिळून देणार नाही असं वक्तव्य केलेलं आहे। सगळ्या गोष्टीचा विचार करून सरासर बुद्धीने आपण निर्णय घ्यायचा आहे। मी तुम्हाला एकच शब्द देतो, हे संजीवरावांना मिळवायचे परिप्रश्न मी करणार आहे आणि नाहीच मिळाला तर यालाही मिळवून देणार नाही। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी साई सावंत। साई, संजीव राजे नेमके कोण आहेत, त्यांची काय पार्श्वभूमी आहे? नक्कीच आम्ही माढा लोकसभा मतदारसंघ प्रतिष्ठेचा मानला जातो आणि यामध्ये एक विधान परिषदेचे माजी सभापती असलेले रामराजे नाईक निंबाळकर आणि विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचा वाद टोकाला गेल्याचं आपल्याला गेल्या 2 आठवड्यापासून समजतं आहे। आणि आज रामराजे गटाने फलटणमध्ये मेळावा घेतला आणि त्यामध्ये त्यांनी भाषणामध्ये बोलताना असं बोलले की कोणत्याही परिस्थितीत संजीव राजेंना माढा लोकसभा मतदारसंघात उभे करणार, नाहीतर रणजित नाईक निंबाळकर यांना देखील उमेदवारी मिळवून देणार नाही, अशी देखील भाषणामध्ये त्यांनी घोषणा केली आहे। नक्की साई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। तर कोणत्याही परिस्थितीत संजीव राजेंना माढा लोकसभेला उभं करणार असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे।